नीलरुद्र जनरेटर अँड लाईट्स त्यांच्याकडून समालोचकांसाठी 500 रुपये आले. या पगार करू समालोचकांचा. आणि आयोजकांना विनंती आहे भाऊ, ते आमची हे आहेत, पाठीवरची थाप आहे, मानधन तो देना पडेगा. या या टीम या सगळे टीम्स या पुढे, आपण बक्षीस समारंभ लगेच करूयात. भाऊ या पुढे संपूर्ण टीम घेऊन. चला या सगळे टीम्स. टीम्स या. यूट्यूब लाईव्ह निखिल गोरे ये भाई, तुझा सन्मान करायचा आहे. तुझा सन्मान नाही केलं तर तू खऱ्या अर्थानं स्पर्धा पूर्ण होणार नाही, कारण की तुम्ही लोक महत्वाचे आहात. खूप छान यूट्यूब लाईव्ह क्लीन अँड क्लिअर HD क्वालिटी तुझ्या माध्यमातून दाखवली गेली. निखिल ये. आणि टीम विनंती करेल, क्लिअरिटी क्वालिटी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्रिक लाईव्ह खूप छान काम निखिल. ही स्माईल असते ती खऱ्या अर्थानं आम्हाला हवी असते, कारण की जेव्हा सन्मान करतात, पाठीवरती थाप देतात, तेव्हा जी स्माईल किक बोलतात त्याला, ती स्माईल खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असते. निखिल खूप छान मेहनत तुझी राहिली. 5 दिवस कंटिन्यू या स्पर्धा देणार. कॅमेरामॅन यार, तुमचा लंच ब्रेक एका हाताने कॅमेरा सांभाळा, दुसऱ्या हातानं म्हणजे भाजी चपाती तुम्ही खाऊ शकतच नाही, तुमच्या वाट्याला फक्त राईस असतो. कॅमेरामॅन तुमचं कौतुक करतो, थँक्यू सो मच. त्याचबरोबर मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये शेवटच्या 3 दिवसामध्ये ही संपूर्ण स्पर्धा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी पोहोचवली, आणि अक्षरशः या नाईट स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेला ओमसाई 32 शिराळा या स्पर्धेला 4 चांद लावले. द व्हॉइस ऑफ द पश्चिम महाराष्ट्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा सोडून आमच्या विनंतीला मान देऊन माननीय किरण मस्कर सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत होऊन द्यात किरण सरांचं. त्यांचा मोठा बिझी शेड्यूल सोडून देखील आमच्या विनंतीला मान देऊन सर या ठिकाणी आले, आणि अक्षरशः संपूर्ण सांगली जिल्ह्याला त्यांच्या आवाजाने दिवाने केले. असं किरण मस्कर सर, द व्हॉइस ऑफ द पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर सर यांचा सत्कार होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होते किरण सरांचं. धन्यवाद सर. आणि आमच्या 32 शिराळा तालुक्याकडून, त्याचबरोबर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन, शिराळा तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर.
थँक्यू सो मच. करूयात बक्षीस समारंभाला जाऊयात. बक्षीस समारंभाकडे आपण लगेच जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा टीम्स ती भाऊ बक्षीस सम प्लीज प्लीज भाऊ लगेच जाऊयात. भाऊनी सगळ्यांना गोळा केले. भाऊ तू कोणाशीच बोलू नको, मग कोणीच येणार नाही तुझ्या बाजूला. भाऊ या सगळी टीम येस सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांना जायचे लवकर. बक्षीस समाला सुरुवात करू. विजय भाऊ करू सुरुवात. येस फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. आणि फायनल मॅचसाठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केली गेली. अर्थातच फायनल मॅचसाठी आमचे बाबा कदम सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल 2000 रुपये आणि ट्रॉफी आपण पाहिली तर फायनल मॅचसाठी दिली गेली आहे. मी विनंती करेल ते आपण देऊया. टी शर्ट देखील फायनल मॅचसाठी आपण पाहिलं तर ज्यांनी स्पॉन्सर केले आनंदराव शिंत्रे साहेब यांनी स्पॉन्सर केले. टी शर्ट कॅश प्राईज फायनल मॅच. ज्या खेळाडूनं तब्बल धावा टोकल्या 42 धावा फायनल मॅचमध्ये टोकल्या अर्थातच महाराष्ट्राचा भूषण, साताऱ्याचा भूषण, भूषण गोळे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम भूषण दादा. अरे बापरे त्याला उचलून घ्यायचं होतं पण नाही. आता त्याला ताकद आली असते, जिंकलाय संघ आणि ती ताकद असते. प्रेक्षक असे पाहिजेत. महाराष्ट्राचा भूषण, साताऱ्याचा भूषण अर्थातच भूषण गोळे. एक्सप्रेस ऑफ सातारा एक्सप्रेस म्हणून ज्याला खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रानं आणि संपूर्ण आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या बाहेर ओळखलं गेलं. चॅम्पियन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 42 धावा केला नाही, ठोकल्या त्यानं, मॅचही घेऊन गेला. वेल फाईट. थँक्यू. जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं बेस्ट बॅट्समन अर्थातच हॉटेल राज ते ओनर संदीप निकम साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहिले तब्बल 2000 रुपये. आमचे महेशजी खंडागळे साहेब सरकार यांच्या माध्यमातून ट्रॉफी बेस्ट बॅट्समनची दिली गेली आहे. दोघांचे शुभ हस्ते आपण जरूर हा सन्मान करणार आहोत. कॅश प्राईज अर्थातच बेस्ट बॅट्समनसाठी 2000 रुपये. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचे महेशजी खंडागळे साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी, संदीप निकम यांच्या माध्यमातून कॅश प्राईज. खेळाडू उपस्थित नसेल तर विनंती करेल इतर सहकारी मित्र आला तरी चालेल. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूनं या मैदानामध्ये प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मन जिंकलं तो खेळाडू आपण पाहिलं तर दाखल झाला होता नवी मुंबईवरून. मात्र त्या खेळाडूला म्हटलं जातं कराड तालुक्याचा डॉन, क्रिकेटमधला सुजित शेवाळे या मॅचमध्ये बेस्ट बॅट्समन ठरतोय. आबा मी विनंती करेल बाबा आपण विनंती करेल बाबा सो आपण बेस्ट बॅट्समन संघ मालक ते स्वतःहून आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समनचा सुजित शेवाळेचा किताब खऱ्या अर्थानं स्वीकारला जातोय. सुजित शेवाळे सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी टीम कडून खेळत होता आणि कराडचा डॉन या मॅच मध्ये बेस्ट बॅट्समन ठरतोय. थँक्यू सो मच. तर जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर साठी आपण पाहिलं तर ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आपण पाहिलं तर 2000 रुपये. आणि त्याचबरोबर महेशजी खंडागळे साहेब सरकार यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आले. तर जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच सांगलीचा अजय पाटील. वेलकम अजय. काय गोलंदाजी राहिले यार. आणि 19 वर्षाचा अजय पाटील या 23 वर्षाचा काय खोटं सांगता रे 23 अभी तो हम जवान है 23. वेल फाईट यार अजय. सैराट वडापाव सेंटर 32 शिराळा या टीम कडून आज खेळत होता अजय. खूप छान खेळ राहिला अजयचा. वा अजय. अरे यार बोलायच्या आधीच तू एवढा लाजलास. भाऊ कसं वाटलं स्पर्धेला येऊन? खूप छान वाटलं. स्पर्धेचं नियोजन खूप चांगले होते. डे नाईट टुर्नामेंटमध्ये खेळणे हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि त्यांनी 32 या गावाने ते आम्हाला उपलब्ध करून दिले ह्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप छान बोलला. संघ मालक कसे आहेत भाऊ? संघ मालक खूप आहेत, खूप चांगले आहेत. कारण की
पाण्याची पण व्यवस्था त्यांनी खूप चांगली केली वगैरे खायचं वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे खूप चांगली त्यांनी सपोर्ट केला. वाव, थँक्यू सो मच. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. जाऊयात मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेमध्ये तब्बल 3,000 रुपये मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर दिलं गेले. अर्थातच गायत्री मोबाईल शॉपिंग शिराळा अमोल पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपये, महेशजी खंडागळे साहेब सरकार युवा उद्योजक यांच्या माध्यमातून ट्रॉफी, म्हणजे 3,000 रुपये आणि ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा ठरतोय. अर्थातच कोण कोण सांग, हसतंय काय कोण? अरे कोण आहे मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा? ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडरची भूमिका खऱ्या अर्थानं केली तो मॅन ऑफ द सिरीज अर्थातच सुशील सपकाळ. सुशील या, वेलकम सुशील, वेलकम सुशील संगपाळ. मला माहित होतं फसवतंय. वेल यार, वेल फाईट. सैराट वडापाव पत्ती शिराळा या टीम कडून कॅप्टनशिप, कुल कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. खूप छान खेळ. ऑब्विसली बोलला नाही तर 3,000 माझे. भाऊ अजून सगळ्यांना हात मिळवू नये इथून खालून. असं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तू खूप छान बोलतो, गोड बोलतोस. काय बोलतोस? काय बोलू तुम्ही सांगा. कशी वाटली स्पर्धा भावानी? काय भावना आहेत मनामध्ये? स्पर्धा खूप चांगली आहे. विशेषतः आमचे टीम मालक आणि त्यांची मुलं आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. आम्ही शब्द टाकायच्या दिवशी त्यांनी पाण्याची बॉटली असू दे, नाश्ता असू दे, काही पण असू दे, एकदम म्हणजे असं घरच्यांसारखं वागवलं. त्यानंतर टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर विजयचे आम्ही खूप खूप आभारी आहे आणि बाकीच्या सहकाऱ्यांचं साई स्पोर्ट्सचा खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला इथं संधी दिली आणि अशीच स्पर्धा पुढे मोठी होत जावं आणि पुन्हा आम्हाला संधी द्यावं. एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतोय, सेन्सिबल प्रश्न. असे जे संघ मालक असतात जे लाईफमध्ये क्रिकेट नसतात खेळलेले, मात्र ते स्वतःच्या व्यवसायाचं नाव मोठं करण्यासाठी अगदी जीवाचं रान करून खिशातला 1-1 रुपये मोजतात आणि संघ मोठ्या स्पर्धेमध्ये टाकतात. तुम्हाला पाण्याच्या बाटल्यापासून जेवण सगळं सगळं घरच्यांसारखं वागवतात. अशा संघ मालकांसाठी जीवाचं रान करून खेळलं पाहिजे आणि अशा संघ मालकांना कधीही फसवलं नाही पाहिजे. या मताशी काय बोलशील? बरोबर आहे. एखादा संघ मालक आपल्यावर एवढा विश्वास ठेवतो आणि एवढे पैसे लावतात आपल्यावर, त्यांनी पण खूप कष्टातून वरती आलेलं असतात. आपण पण खेळताना एवढे जीव तोडून खेळा की त्यांना वाटलं नाही पाहिजे की बाबा आपण चुकीच्या माणसावर पैसे लावतोय. बरोबर बोलला आणि हेच ऐकायचं होतं. थँक्यू सो मच मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जे अंपायर्स या स्पर्धेसाठी आपण पाहिले, खूप छान मेहनत 3 दिवस त्यांची या स्पर्धेसाठी राहिली. खास करून त्यांचं कौतुक करेल, मी विनंती करेल अभिजित सोनटक्के सर जे आहे सर आपण या खूप छान अंपायरिंग. कारण की मी मगाशी उल्लेख केला, मला वाटतं 3ऱ्या दिवसामध्येच मी बोललो की येणाऱ्या दिवसामध्ये ऑफिशियल अंपायर सांगलीच्या स्पर्धेमध्ये आपले दिसून येतील हे सगळे अंपायर्स आणि मेहनत त्यांची चालू आहे. खूप छान अंपायरिंग, चांगल्या पद्धतीने क्रिकेटची सेवा तुम्ही करताय असं म्हणेल. संदीपजी उबाळे सर यांचाही सन्मान केला जाईल. पिनू बापा आपण सगळ्यांनी प्लीज, कारण की तुमचे सन्मान महत्त्वाचे आहेत. दत्ता भाऊ आपणही अंपायरिंग केली प्लीज, मी विनंती करेल. आपल्या सगळ्यांचे सन्मान आम्ही करत आहोत. उत्तम दादा प्लीज सगळे या, कारण की तुमच्या सगळ्यांचे सन्मान. येस दादा, 2 शब्द. अंपायरिंगमध्ये काय चुकलं असेल तर समजून घ्या खेळाडू म्हणून, एवढीच विनंती. वाव, मन मोठं आहे तुमचं. खऱ्या अर्थानं चुका होतात, माणसाकडून चुका सुधारतो तो देव माणूस असतो. आमचे सगळे अंपायर्स सन्मान आम्ही करत आहोत अतिथी कक्षामध्ये. आबा पाटील सर मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. येस प्लीज असू दे, नो प्रॉब्लेम. माणूस रॉयल आहात तुम्ही, डॅशिंग आणि खऱ्या अर्थानं डायनॅमिक आहात तुम्ही. धनाजी साहेब विनंती या,
कारण की तुम्ही काळ गाजवलाय साहेब. तुमच्या काळामध्ये मी म्हणे यूट्यूब असतं तर आज दुबई कतारमध्ये तुम्ही खेळाडू खेळता दिसले असतात. आणि तुमच्याकडे खऱ्या अर्थानं बघून बरेच खेळाडू घडले गेलेत. आमचे अंपायर्स आपण या प्लीज, सगळे अंपायर्स या प्लीज. संदीप उबाळे सर यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करतोय. मांगले डेप्युटी सरपंच आमचे सन्माननीय आदरणीय धनाजी साहेब. थँक्यू. जाऊयात. दत्ताभाऊ राहिलेत. दत्ताभाऊंना विसरणार नाही. आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी उत्तम भाऊ, या स्पर्धेसाठी दत्ताभाऊंनी माझ्या एका शब्दावरती स्क्रीन घेऊन आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. स्कोरिंग अभिजित दादा यांना विसरणार नाही. स्कोरर अभिजित दादा, खूप छान स्कोरिंग तू केलीस यार. कारण की तुम्ही आहात पाठीराखे आमचे. अभिजित दादा तुझा आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल आपण असाल तर या अभिजित पाटील. थँक्यू. तर जाऊया आता प्राइज. फोर्थ प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं प्राइज तब्बल आपण पाहिलं तर 11,000 रुपये. आणि प्राइज अगदी आपण पाहिलं तर ट्रॉफी दिली आहे महेशजी खंडागळे साहेब सरकार युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून. 4थ्या क्रमांकाची टीम अर्थातच एस स्पोर्ट्स पाटळी टीम. मी विनंती करेल आपण या 4थ्या क्रमांकाचं प्राइज. तुम्ही सेमीपर्यंत पोहोचला हा तुमचा विजय आहे. आणि एका पराभवानं संघ संपत नाही, लक्षात घ्या. एका पराभवानं क्रिकेट थांबत नाही. वेल यार. आणि टीम तुम्ही आवडले. तुमची टीमची शिस्त चांगली आहे. म्हणजे तुम्ही शांततेत येऊन थांबला होता. जास्त तुमचं आपण पाहिलं तर काही गडबड गोंधळ नव्हता. शांततेत कुठली पॅनल्टी हवी आहे, काय हवं आहे, असं काही गोष्टी नव्हत्या तुमच्या. आणि ती संपूर्ण टीम आपण पाहिली तर दाखल झाले. एस स्पोर्ट्स पाटळी टीम. विक्रम पाटील यांनी स्पॉन्सर केलेली टी शर्ट परिधान करून संपूर्ण एस स्पोर्ट्स पाटळी टीम आपण पाहिले 4थ्या क्रमांकाचं प्राइज पटकवते. खूप छान टीम. बरं वाटलं. सोन्या दादा, मग ट्रॉफी घेऊन आम्ही जातो ना. 11,000 माझ्याकडे ठेवतो. सोन्या दादा सेमीफायनल पर्यंत पोहोचलात. भावना दादा, कारण की अजूनही तुम्ही स्माइल करता म्हणजे तुम्ही खुश आहात भाऊ. ट्रॉफी येण्याची मतलब असं तुमचा चेहरा सध्या सांगतोय. सोन्या भाऊ काय मनामध्ये? आम्हाला इथं ट्रॉफी मिळवायची होती. बक्षीस नंबराचं काय नव्हतं. पहिला येऊन ते दुसरा येऊन ते आम्हाला फक्त ट्रॉफी मिळवायची होती. ते आम्हाला मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा विजय पाऊल यांचा आहे. त्याने आम्हाला आयकॉन मिळवून दिले चांगले तिथं. त्यामुळे आम्ही इथवर पोहोचू शकलो. थँक्यू सो मच यार. थँक्यू सो मच. खूप छान बोला. तुमचा स्वभाव, तुमची टीम अशीच नेहमी राहू देत. थँक्यू सो मच. थर्ड येस अमित पाटील यांच्यासाठी आपण पाहिले तर थ्रोसाठी जे 100 रुपये आलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तुमची टीम जेव्हा वरती येईल तेव्हा आपण देऊयात. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेमध्ये तब्बल 11,000 रुपये. आणि या ट्रॉफी आपण पाहिली तर स्पॉन्सर केले सन्माननीय आदरणीय महेशजी खंडागळे साहेब यांनी ट्रॉफी 3ऱ्या क्रमांकाची. विनंती करेल अर्थातच नागभूमी शिराळा संघ थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आणि नागभूमीचे मॅनेजर सगळे मी विनंती करेल आपण या. प्रतीक साठे मॅनेजर नागभूमी टीमचा. वेल कॅप्टन्सी, वेल फाईट यार, वेल फाईट. नवीन जर्सीमध्ये टीम दाखल झाली. आणि वा. आणि येस अमित दादा तुझ्या त्या थ्रोसाठी हे प्राइज आले जिथे तू थ्रो केला. वेल. आणि या टीमनं आपण पाहिलं तर आयकॉन अमित पाटीलला ठेवलं होतं. अमोल निरगुडे आपण पाहिलं आयकॉन या टीममध्ये खेळला. संपूर्ण टीम या संघामध्ये आपण पाहिलं सौरभ आणि त्याचंही कौतुक करेल. 2 वर्ष बाकी भाऊ. 2 वर्षानंतर हाही आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये गाजताना दिसेल. थँक्यू. थँक्यू सो मच. अमोलदा हाऊ टू फील, काय भावना आहेत? शिराळाचा संघ पहिल्यांदाच इथं एवढ्या वर्षात पहिल्यांदाच सेमीफायनलला आला, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मी अनेक गोष्ट सांगू शकतो की या टुर्नामेंटमध्ये भागातल्या 3 टीमा म्हणजे तालुक्यातल्या 3 टीमा
पहिल्यांदाच आल्यात, नाहीतर मांगले फक्त एकमेवच अशी टीम आहे की ती बक्षिसात 6-7 वर्ष आहे. बाकी सगळ्या पाडी असो शिराळा असो ही पहिल्यांदाच आल्या, याचा आम्हाला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच, मनापासून आभार, खूप छान वाटलं. सेकंड प्राइज होती टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये. अर्थातच मगाशी आपण उल्लेख केला की सैराट वडापाव झिंगाट मिरची या नावानं ज्यांचा व्यवसाय आहे, राकेश कांबळे यांनी पॅक केलेली टीम. सेकंड प्राइज मोरिया स्पोर्ट्स सांगली टीम यायचं या संपूर्ण टीम 31,000 रुपये आणि चषक महेश खंडागळे साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण टीम. या राकेश कांबळे त्यांची पूर्वा कांबळे असेल, पूर्वा कांबळे आपण सगळ्यांनी या 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 सगळ्यांनी या. राकेश दादा येस या. मालकीन पण होत्या त्यांच्या स्क्रीनवरती आज कंटिन्यू दिसत होत्या मालकीन. थँक्यू. आणि सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट काका आपणही जॉईन व्हा प्लीज, मालक प्लीज. येस, टीमसाठी टाळ्या जरूर हो जाऊ देत मित्रांनो, कारण की मेहनत या खेळाडूने फायनल पर्यंत पोहोचले आणि खूप छान टीम. खऱ्या अर्थानं श्यामनं टेनिस क्रिकेटमधील आपण पाहिलं तर एक सर्वात फास्टेड 50 लगावली. खूप छान खेळ राहिला. थँक्यू सो मच, मनापासून आभार. थँक्यू थँक्यू. चला, पूर्वा कांबळे या टीमची लक्ष्मी आणि अगदी तिच्या हातामध्येच प्राइज दिलं गेलं. दादा फायनल पर्यंत पोहोचलात बाई, पैसा वसूल. पैसा वसूल. आपल्या धंद्याने जे आपल्याला जे काय कमवाय शिकवलं ते आम्ही आज ह्या ग्राउंडवर दाखवून दिलं. आणि आमच्या जे फिल्डर सर्व आहेत, सगळी टीम जी आहे त्यांनी आम्हाला दाखवून दिले की आपण काय करू शकतो. त्यामुळं मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून अमित निकम जे आहेत त्यांनी जे सहकार्य मला पूर्ण केलं, त्यांचे सहकार्य मी कधीही विसरू शकत नाही. वादिया आता येणाऱ्या स्पर्धांमध्ये म्हणजे येणाऱ्या 23व्या वर्षामध्ये पुन्हा एकदा सैराट वडापाव ही टीम खेळताना दिसेल आम्हाला. हो, प्रयत्न तर असेल पहिल्या ट्रॉफीचा. अरे वा, थँक्यू सो मच. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. फर्स्ट प्राइज होती टुर्नामेंट आणि फर्स्ट प्राइज घेण्याआधी भाऊ विनंती करेल, विजय भाऊ आपण विनंती करेल आपण या. फक्त भाऊ या, फर्स्ट ट्रॉफीला आम्ही आवाज आहे. फक्त भाऊ पहिल्यांदा आपण या या भाऊ. येस आपण या. प्राऊड म्हणजे मी मगाशी उल्लेख केला 17 फेब्रुवारीला तुमच्याकडे दिवाळी होती. 17 फेब्रुवारी 7 वाजता ती दिवाळी साजरी केली होती मांगली गावामध्ये. भाऊ प्रश्न माझ्याकडे विचारायला तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं नाही आहेत काही, मात्र भाऊ काय बोलाल. आज 3,000 पासून सुरुवात झाली पहिल्या वर्षामध्ये. 31,000 पहिली नाईट स्पर्धा इथे खेळवली गेली. त्यानंतर आज 50,000 पर्यंत पोहोचले. मगाशी आपण पाहिलं मान्यवर त्यांनी आपण पाहिलं तर 60,000 रुपयाची घोषणा केली. स्पर्धा वाढत चालले. सांगलीमध्ये शिराळच्या टीम्स 3 संघ इथे सेमीमध्ये पोहोचले. काय भावना आहेत सांगलीच्या खेळाबद्दल, शिराळच्या खेळाबद्दल, या आयोजनाबद्दल काय भाऊ बोलाल. नक्कीच मी पहिल्यांदा ओम साई स्पोर्ट्स शिराळा आणि ऑर्गनायझर्स कमिटी सर्वांचं मनापासून आभार मानतो की दर वर्षी नित्यनेमाने मला वाटतं ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. मी सुद्धा सर्व बाहेरच्या मोठ्या टुर्नामेंट सोडून कधीही टुर्नामेंट होते आणि मला कधी खेळायला भेटते, कारण आपल्या भागात अशी नाईटची टुर्नामेंट फेअररित्या आणि एवढी सुंदर कुठेही खेळवली जात नाही. मला वाटतं मी बऱ्याच अशा टुर्नामेंट झाल्या की दरवर्षी टुर्नामेंट होते आणि मला कुठल्या तर टुर्नामेंट सोडायला लागतात. सोडायला लागण्याचं मला कसलंच दुःख होत नाही, कारण मला एक चांगली टुर्नामेंट खेळायला भेटते, त्याचा आनंद आहे. कारण माझ्या तालुक्यामध्ये माझ्या गावची पोरं घेऊन खेळतो आहे मी. आणि नक्कीच जसं आज आपल्या शिराळा तालुक्यातल्या 3 टीम वर आल्या, आपल्या तालुक्याला प्राऊड फील व्हायला पाहिजे की आज सेमीफायनलमध्ये माझ्या तालुक्यातल्या 3 टीम खेळतात. कारण जसं अमोल बोला असं कधीच झालं नाही की तालुक्यातल्या 3 टीम सेमीफायनलला आल्या. आमची टीम तर नक्कीच चांगली खेळून नक्कीच येत असते सेमीफायनल फायनलपर्यंत जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही सफल होतो. कुठं तर जी कमी पडते ती टीम हारते, जी चांगली खेळते ती नक्कीच जिंकते. कारण मला आज अभिमानानं सांगतो की माझ्या पाठीमागं माझं गाव उभं आहे.
कारण जशी माझी रॅली झाली कधीच मला असं वाटलं पण नव्हतं की मला एवढी उचलून घेतील लोक, कारण ह्या लोकांच्या आशीर्वादामुळेच मी तिथं पोचलो आणि मी ते शक्य करू शकलो होतो. तर ह्या लोकांचं मला बोलायला भेटलं नाही, पण मांगले गावातल्या सर्व लोकांचं मी मनापासून आभार मानतो. माझ्यावरच असं जसं प्रेम करतात तसंच सर्व लोकांच्यावर, सर्व मुलांच्यावर प्रेम करा. नक्कीच आपली पिढी पुढं जाणार आहे, घडणारी आहे. कारण आपण थाप टाकल्याशिवाय घोडा पुढं पळणार नाही. तर घोड्याला थाप टाकायला एखाद्या चांगल्या मालकाची गरज असते. मालक बनायचा प्रयत्न करा. नक्कीच सर्व घोडे आपली 100% तुम्हाला जिंकून देण्याचा प्रयत्न करतील. आणि ऑर्गनाईज कमिटीमध्ये मी दरवर्षी बघत आलो आहे की नवनवीन चेहरे बघायला भेटत आहेत. बक्षिसात असतील किंवा आज मी सैराट टीमचे ओनर यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो तुम्ही की आपल्या गावात असं कधीच बघितलेलं नाही जवळपास की कुणी तर स्पॉन्सरशिप केली, टीम बोलवली. तर यांनी एक मोठं मन दाखवून एक सांगलीची टीमला चान्स दिला आणि एक चांगली टीम बोलवली इथपर्यंत. कारण चांगली टीम बोलवायला पण खर्च होतो. तर आपल्याकडे अजून तशी सवय नाही. असं नाही की होणार नाही, इथून पुढे हेच बघायला भेटेल जसं यांनी सुरुवात केली. आभार मानतो तुमचं. इथून तुमच्या माध्यमातून असे अजून अनेक स्पॉन्सर घडतील आणि आपल्याला अजून टुर्नामेंट, जसं साहेबांनी सांगितलं की पुढच्या वर्षी 60 पैशाला किंमत 100% आहे, पण जशी तुम्ही स्पर्धा भरवता त्या स्पर्धेला अजून कसं भव्य दिव्य रूप देता येतील याच्याकडे लक्ष द्या. जसं अंपायरिंग केलं, कॉमेंटेटरच्या माध्यमातून सांगू शकतो खूप सुंदर आवाज आहे, खूप सुंदर सर कॉमेंटेटर करतायत. कारण आम्ही पण जगाच्या पटलावर खूप क्रिकेट खेळतो खूप, आणि आपल्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ही कमिटी जबाबदार आहे. असे लोक इथपर्यंत त्यांनी आणून दिले. आपल्याला माहिती नाही, आज मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं कॉमेंट्री करतायत, खूप सुंदर कॉमेंट्री करतायत. तर हे करण्याचं कारण सुद्धा ही कमिटी जबाबदार आहे. ह्या लोकांनी कुठंतरी सगळ्यांच्या माध्यमातून ह्या लोकांना इथंच एकत्र केलं आहे आणि ही व्यासपीठ उभा केलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आज या स्पर्धेमध्ये ज्या 4 टीम खेळल्या, नागभूमी असेल, पाडळीची टीम असेल, जसा मला आता बोलला प्रमोद की पाडळीच्या टीमच्या मागं कारण मी कारण 100% नाही आहे. कारण तुम्ही लोकांनी चांगला खेळ केला, तुमच्या आयकॉन लोकांनी चांगला खेळ केला आणि तुम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचला. माझा फक्त माध्यम होतं तुम्हाला 2 आयकॉन चांगले मिळवून द्यायचं. ते माझं काम मी केलं, पण त्यांचं काम त्यांनी करून दिल्यामुळे तुम्ही आज ट्रॉफी उचलण्यात यशस्वी झाला. तर 100% सर्वांचं मनापासून आभार मानतो. कारण आज ग्राउंडवरती मिळालेलं प्रेम आहे तुमच्या लोकांचं, हे खूप गहिवरून आणतं मला. कारण सातत्यानं ह्या गोष्टी माझ्यासोबत घडत आल्यात. कारण लोकांचे, मी घरी असो अगर नसो, कुठं खेळतोय, काय करतोय, किती ट्रॅव्हलिंग, म्हणजे सगळ्या गोष्टी विचारपूस करत असतात. ह्यासुद्धा मला वाटतं आम्हाला प्रेरणादायी ठरत असतात आबा. कारण लोक ज्यावेळेस आम्हाला प्रेम देतात तेव्हा आम्हाला सुद्धा वाटते मला त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मग त्या निमित्तानं मी बोलतो, जसं आज साहेब आले, पूर्ण मॅच बघितली त्यांनी, PI साहेब असतील, API साहेब असतील, किंवा ज्या लोकांनी मॅच बघितली त्यांचं सुद्धा आभार मानतो. ग्राउंडसाठी त्यांनी आम्हाला परवानगी दिली. हीच परवानगी सगळ्या क्रिकेटर लोकांच्या माध्यमातून असेल किंवा मी एक पुढे जाऊन क्रिकेट खेळलो त्या माध्यमात त्याचा एक म्हणजे विनंती म्हणून स्वीकारून त्यांनी अशीच परवानगी द्यावी. तुम्ही लोकांचा सपोर्ट असाच राहावा आणि ही टुर्नामेंट अशीच पुढं खेळ चालत राहावी. त्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानतो. ही स्पर्धा परत तुम्ही चालू ठेवा आणि आम्हाला खेळण्याची संधी द्या. खूप आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओम साई स्पोर्ट्स शिराच्या वतीनं तुमचा सन्मान यासाठी केला जातोय कारण की यंदा ISPL मध्ये 2nd सीझनमध्ये माझी मुंबई या टीमला आपण पाहिलं तर प्राइज आपल्या कॅप्टनशिपमध्ये चषक मिळवून दिला, चॅम्पियन बनवलं आणि त्यामध्ये तुमचे फायनल मॅचमध्ये राहिलेली अप्रतिम बॅटिंग. आणि यासाठी आपण पाहिलं तर ओम साई स्पोर्ट्स शिरा या टीमकडून आपण पाहिलं तर सध्या तुमचा सन्मान केला जातोय. पाडळी टीम, आपण बक्षीस समारंभ संपला नाहीये, इतरांसाठी टाळ्या वाजवण्यासाठी आलात तर बरं वाटेल कारण की बाकीच्या टीम पण थांबल्यात. थँक्यू सो मच. सीझन 2 यंदा आपण पाहिलं ISPL माझी मुंबई कॅप्टनशिप केली आणि अगदी चॅम्पियन ही झाली टीम. थँक्यू सो मच. बोलूयात फर्स्ट प्राइज ऑफ दी टुर्नामेंट. तब्बल आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि तदनंतर ही आहे ट्रॉफी. आवाज देऊयात, सलग 8व्यांदा फायनल मध्ये ट्रॉफी उचलणारी टीम तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ. वेलकम वेलकम टीम. मांगले टीम पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. भूषण गोळेचं देखील कौतुक करतो. चॅम्पियन ठरला 22व्या वर्षामध्ये.
22व्या वर्षामध्ये हा संघ आपण पाहिला तर चॅम्पियन ठरतोय. तिरुपती स्पोर्ट्स मांगले या डावानं हा संघ 8व्यांदा आपण पाहिलं तर फायनलची ट्रॉफी उचलतोय. वा, प्राऊड फील चॅम्पियन. थँक्यू सो मच. आयोजकांना खूप सारं धन्यवाद. मी विनंती करेन मित्रांनो, एकदा आयोजकांच्या मेहनतीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात यार, कारण की 5 दिवस नाही झोपले ते. विजय तोरबोले असतील, आबा निकम, सगळ्यांचं कौतुक करतो. आबासाहेब, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण उपस्थित राहिलात, खूप चांगला प्रवास तुमचा क्रिकेटचा राहिला. थँक्यू सो मच. हा सोहळा इथेच संपन्न झाला असं घोषित करतो. विजयजी तोरबोले साहेब, हा सोहळा इथेच संपन्न झाला असं घोषित करतो. जाता जाता